नमस्कार, मी धाराशिव टाइम्स न्यूज प्रतिनिधी विठ्ठल खटके आज जालन्यामध्ये आलो. जालन्यामध्ये असा दिव्य भव्य मोर्चा काढण्यात आला. गेले 8 दिवस झाला दीपक भाऊ बोराडे हे उपोषणला बसलेले आहेत. त्यांच्या घरच्यांची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. ताई, आज 8 दिवस झालेला आहे, उपोषण चालू आहे. काय भाऊंची परिस्थिती आहे, काय तुमचं परिस्थिती आहे? आज उपोषणाचा 8वा दिवस आहे. सकल धनगर समाजाचा एक कुटुंब प्रमुख, आमचं एक कुटुंब आहे, तर हा कुटुंब प्रमुख मरणाच्या दारापर्यंत जाईपर्यंत ही सरकारला जाग येणार नाही का, हा प्रश्न मला तुमच्या माध्यमातून सरकारला विचारायचा आहे आणि सांगायचं आहे सरकारला की आता तरी तुम्ही जागे व्हा. आम्ही सगळे संघटित झालेलो आहोत. उपोषण करताना काय त्यांना जाणवतं आहे, त्यांच्या हाताने काय म्हणत असतील हे त्यांनाच माहिती आहे. तुमच्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्हाला एक इशारा देऊ इच्छिते की जर माझ्या कुटुंबाला जर काही धक्का लागला तर सकल धनगर समाजाला मी आडवी येणार नाही. तर असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या समाजाच्या हितासाठी ते स्वतःचं बलिदान द्यायला तयार आहेत. त्यांच्या पत्नी सुद्धा सहकार आहेत. काय सरकार बघतंय हे माझ्या माध्यमातून सांगायचं आहे. तर धाराशिव टाइम्स न्यूज, मी विठ्ठल खटके, धाराशिव.